आपल्या आरीवर क्लासचा 11वा दिवस आहे। पण काय झालं, जो मी 10व्या दिवसाचा व्हिडिओ टाकला होता ना तो ब्लँक आला। नंतर मग मी परत 10व्या दिवसाचाच व्हिडिओ टाकला, तर त्याच्यामध्ये मी 2 डिझाइन शिकवलेले आहे। एक साधी झिगझॅग लाईन शिकवली आणि एक अशी पतंग शेपचा येतो बघा, मधात असा चौकोन येतो, ती एक झिगझॅग लाईन शिकवली। म्हणजे एक इकडनं अशी झिगझॅग आहे नुसती आणि एक इकडनं झिगझॅग आहे आणि परत इकडनं झिगझॅग आहे, अशा 2 डिझाइन शिकवलेले आहे मी। त्या एकाच म्हणजे क्लासेसच्या दिवशी 10व्या दिवशी शिकवलेल्या आहेत। त्या दोन्ही व्हिडिओ आपले याच्यावर आहेत यूट्यूबला। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण कसं आहे माहिती आहे का, आपण अजून भरपूर काही आता आपण धाग्यांचं वर्क घेणार आहे, जे की पूर्ण डाट येतं बघा। त्याच्यामध्ये आपण 2-3 टाईपचे डिझाइन घेणार आहे। त्यासाठी तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत चला आणि तुमचे काही म्हणजे तुम्हाला डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये कळवत चला। आपले कसे ऑफलाईनही क्लास चालू झालेले आहे आणि आपण जे आता यूट्यूबवर घेतो आहे ना, तर ते जे व्हिडिओ टाकतो आहे ते क्लासेसचे पण टाकते आहे मी। पण आता मी जे तुम्हाला आज शिकवणार आहे हे मी क्लासेसमध्ये नाही शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला असे नवनवीन अपडेट येत राहतील। धन्यवाद। हे बघा मैत्रिणींनो, आपण आता आज नवीन डिझाइन शिकणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला स्केलनी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। कारण कसं आहे माहिती आहे का, लाईन ड्रॉ केल्यानंतरच आपण त्याच्यावर मग सरळ स्टिच करतो, त्यामुळे आपल्याला सरळ पेन्सिलनी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला आपली गोल्डन धाग्याची चेन स्टिक करायची आहे। पण ती चेन स्टिक करताना आपण ती 2 चेन स्टिक करणार आहे आणि त्याही आपल्याला एकदम जवळ चेन स्टिक घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, आपण आता गोल्डन धाग्याने जी चेन स्टिक घेणार आहे ना, त्यासाठी आपण आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये जी आपण साध्या दोऱ्याने चेन स्टिक शिकली होती त्या पद्धतीनेच आपल्याला ही चेन स्टिक करायची आहे। आणि गोल्डन धाग्याची चेन स्टिक जी आहे ना, ती पटपट होते बघा आपल्या साध्या धाग्यापेक्षा, त्यामुळे तुम्ही अशी चेन स्टिक म्हणजे करायच्या आधी पहिले लाईन ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपली लाईन आहे ना सरळ येत जाईल। हे बघा, आपण दुसरी पण साखळी त्याला लागूनच घेतलेली आहे आणि त्या साखळीवर बघा आपण परत दोऱ्यांनी नुसतं असं इकडे तिकडे झिगझॅग करणार आहे। पण ते झिगझॅग करताना आपण साखळी अजिबात घेणार नाही। हे बघा, खालचा धागा वर आलेला आहे आणि 2 साखळ्या केलेल्या आहेत आपण लागून एकाला एक। आता हा धागा वर काढला की तो तिकडनं टाकायचा, तिकडनं वर काढला की हे बघा त्याला गाठ वगैरे काहीच नाही मारायची, इकडनं घ्यायचा, इकडनं परत खालचा धागा वर आला की तिकडनं टाकायचा। आपल्याला असं पूर्ण राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, जे आपली झिगझॅगची डिझाईन आहे ना ती त्या साखळीवर छान अशी उठून दिसेल। तुम्ही आता पूर्ण डिझाईन अशी बारकाईने बघून घ्या, कारण तुम्हाला अशीच करायची।
हे बघा, हे ना आरीवर्कचं डिझाईनचंच ब्लाऊज आहे. नेक फ्रंटचा नेक आहे, बॅकचा नेक आहे आणि स्लीव्ज आहे आणि असे बुट्टे केलेले आहे. अशाच नवनवीन प्रकारच्या डिझाईन शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अजून तुम्हाला असे नवनवीन अपडेट येत राहतील त्याच्यासाठी.